हाय फ्रेंड्स, आज संडे आहे. संडे स्पेशल चिकन सुक्क आणि रस्सा बनवते. तर प्लीज तुम्ही माझी रेसिपी बघा. साध्या सोप्या पद्धतीने मी आज चिकन बनवणार आहे, आमच्या घाटी पद्धतीने. तर हे बघा, मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे. आता या चिकनमध्ये मी थोडीशी हळद मिक्स करून घेते. आणि थोडेसे आता मीठ घेते अंदाजे. मीठ आणि हळद मिक्स करून घेतलं आहे. हे मी मिक्स करून आता ठेवते. इकडे मी गरम पाणी ठेवलं आहे चिकनमध्ये टाकण्यासाठी. इथे बघा, मी कांदा, टमाटो आणि कोथिंबीर तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मी हे चिकन टाकले. चिकन टाकून छान आता मी परतवून घेणार आहे. कांदा छान लालसर भाजलेला आहे. आणि आता हे मी पूर्ण चिकन छान वर खाली असं करून परतवून मिक्स करून घेते. संडे म्हटलं की प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज असतंच, कारण सगळ्यांना सुट्टी असते. पूर्ण फॅमिलीला एकत्र बसून दोन्ही वेळेला खाता येतं. त्यामुळे माझ्या घरी संडेलाच नॉनव्हेज मी बनवते. हे बघा, छान मी परतवून घेतलं आहे. इकडे बघा, माझे मिस्टर आज कामावर गेले होते, पण त्यांना सुट्टी आहे समजल्यानंतर दिलेला टिफिन भुर्जी आणि चपाती घरी येऊन खात बसलेत, नाश्ता करतात. फोनमध्ये बिझी आहे. तर हे बघा, मी छान परतवून घेतलं आहे चिकन. आणि आता हे मी गरम पाणी त्याच्यामध्ये टाकते शिजण्यासाठी. अंदाजे गरम पाणी मी टाकलेलं आहे. आणि आता हे चिकन, गरम पाण्याचा गॅस मी बंद करते आणि चिकनचा गॅस फुलवर ठेवते. आता हे छान पुन्हा एकदा हलवून घेते, मिक्स करून घेते. चिकन काय लगेच शिजते, जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या तासात छान चिकन शिजतं. हे बघा, शिजवून मी घेतलं चिकन, एका साईडला टोपात काढून घेतले. आणि आता हे मी माझ्या नातीसाठी अळणी पाणी काढते डब्यामध्ये. माझी नाती इथे नाही आहे, पण लेकीकडे माझे मिस्टर जाणार आहेत माझ्या मुलीकडे, तर तिच्याकडे मला चिकन पाठवायचं आहे. म्हणून मी माझ्या नातीसाठी हे अळणी पाणी काढते. ती 1.5 वर्षाची आहे. सगळं काही खूप छान खाते, तिखटसुद्धा खाते, पण अळणी पाणी स्पेशली तिला खूप आवडतं, भात अळणी पाणी खायला. मग तिच्यासाठी मी हे नरम पीस, छोटे छोटे नरम पीस आणि अळणी पाणी डब्यात एका साईडला काढून घेतलं आहे. माझी वैष्णवी, माझी नात, तिच्यावर खूप जीव आहे माझा, आणि तिचासुद्धा माझ्यावर. आणि हे बघा, इकडे मी मसाला करायसाठी कांदा, सुक्या खोबऱ्याची पावडर करून घेतली आहे. ती पावडर टाकली आणि खाली थोडासा टमाटा टाकला आणि लावा बाहेर लावून थोडासा टमाटा टाकलेला आहे. नीट मिक्सर लावून ठेवा. टमाटा, कांदा, सुक्या खोबऱ्याचा खीस. आणि याच्यामध्ये आता मी जिरे टाकते.
जिरे टाकून घेते आणि नंतर एक मिरची मी टाकलेली आहे छोटी, ॲड केली आहे त्याच्यामध्ये. आता याची मी छान पेस्ट करून घेतली. आता इकडे मी कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल 2 चमच टाकलेलं आहे. हे बघा, मी आता छान बारीक मसाला करून घेतलेला आहे. इकडे कोथिंबीर ठेवली वरून टाकायला. आता मी हे चिकन फोडणी घालते. तेल गरम झाले, आता मी मसाला टाकून छान परतवून घेते. आमच्याकडे सुक्यामध्ये मसाला भरपूर लागतो. हे बघा कसं पाणी सुटते मसाल्याला आजूबाजूनी. हा बघा, मी गरम मसाला एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे आणि जोयाचं लसूण अद्रक पेस्ट घेतली आहे. प्रत्येक वेळेला मी हाच गरम मसाला वापरते आणि हीच पेस्ट वापरते. मटण असू देत किंवा चिकन, हीच पेस्ट वापरते. आणि हा बघा आमचा घाटी मसाला मी घरी बनवलेला आहे. कांदा, खोबरं, लसूण हे सगळं टाकून. खूप तिखट आहे, देशी तिखट मिरचीपासून बनवलेला आहे, घरगुती मसाला आहे. आणि मी आता इकडे रश्श्यासाठी टोप ठेवला आहे. छान झालं. त्याच्यामध्ये मी हा तिखट मसाला टाकून रश्श्याची तयारी करते. हे बघा, इकडे मसालासुद्धा टाकला आहे. तर तिखट मसाला मिक्स करून छान हलवून घेतलेला आहे मी टोपामध्ये. जरा माझे व्हिडिओ एडिटिंग करताना इकडे तिकडे मागे पुढे झालेले आहे, तर प्लीज तुम्ही समजून घ्या. उघडला पाऊस तिकडचा. एका साईडला रस्सा बनवते आहे आणि एका साईडला सुकं चिकन बनवत आहे, कारण माझ्या मिस्टरांना मुलीकडे पाठवायचं आहे म्हणून. आज संडे आहे तर मेगा ब्लॉक असतो ट्रेनचा, मग सर्वांना तर माहीतच आहे. तो 1 मिनिट इकडे या ना लवकर. हे मी चिकनचं पाणी काढून घेतलेलं आहे, अळणी पाणी. इकडे टोपाकडे. त्याचा आता मी रस्सा बनवते. इकडे मसाला छान परतवून घेतला आहे. आता हे मी पाणी त्या मसाल्यामध्ये टाकून रस्सा बनवून घेते. रश्श्यामध्ये आम्हाला पीस नसले तरी चालतात, पण सुक्यामध्ये पीस भरपूर पाहिजे. माझ्या मिस्टरांना कुकरमध्ये बनवलेलं आवडत नाही, म्हणून टोपामध्ये बनवते. वरून कोथिंबीर टाकली आहे.
इट. बस ना. हाय फ्रेंड्स, आज बघा मी स्पेशल संडे चिकन बनवलेलं आहे माझ्या मुलीला पाठवायसाठी. माझे मिस्टर चाललेत मुलीकडे. आईचा जीव तर मुलीमध्ये अटकतोच. काय बनवलं तर मुलीला कधी देऊ असं होतं. म्हणून हा डब्बा मी आता मुलीसाठी भरत आहे, मुलीला पाठवते. तर हे सुक्कं चिकन आहे आणि हा रस्सा आहे आणि ही माझ्या नातीसाठी अळणी पाणी आहे. आज हे मिस्टरांकडे मी पाठवते पार्सल मुलीसाठी. मग कसं वाटलं जेवण ते प्लीज तुम्ही सांगा. पुरेल का त्यांना एवढं? आवाज नका. बस का.